मित्रांनो नमस्कार. स्वप्नवत आहे. दोन वर्ष झाली आपण असे एकमेकाला भेटून, म्हणजे अजूनही मला खरं वाटत नाही की मी आत्ता तुमच्या समोर असा बसलोय. वी हॅव ऑल गॉन थ्रू ट्रबल्ड टाइम्स. बट आय एम व्हेरी ग्लॅड. मला अतिशय आनंद होतोय की आज आपण सगळे एकत्र इतक्या वर्षानंतर आहोत. काही मला नवीन चेहरे दिसत आहेत, काही आपले नेहमीचेच आहेत. आजचं सेशन म्हणजे त्रिवेणी संगम आहे. आपण पैशाविषयी काही बेसिक बोलणार आहे. समृद्धीचा साक्षात्कार भाग 3 या पुस्तकाचं अनावरण करणार आहे आणि मनी उपासना 2022 चं लॉन्च करणार आहे. सो 3 गोष्टी म्हणजे ह्या गेल्या जवळजवळ वर्षभरामध्ये मनी उपासना कधी घेणार अशी इतक्या लोकांनी आपल्याला विचारणा केली की वी रिअली डिडंट हॅव एनी काय म्हणतात क्लू की कधी सुरू करू शकतो आपण. पण आपण सुरू करण्याचा घाट घातलेला आहे. अँड आय एम शुअर की वी विल सेल थ्रू इट व्हेरी सक्सेसफुली. आजचं सेशन मी सुरू करणार आहे एका मेलपासून जो मला 2-3 दिवसापूर्वी आला. त्या मेलमध्ये त्या ज्यांनी केला मेल त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी 10 वर्ष झाले तुमच्याशी कनेक्टेड आहे, म्हणजे माझ्याशी. ज्यावेळेस पहिल्यांदा तुमचं लेक्चर ऐकायला आले त्यावेळेस मला काहीही कळलं नाही तुम्ही काय बोलताय. कारण त्यावेळेस तुम्ही मांडत असलेले ॲटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे सगळं थेट माझ्या डोक्यावरून गेलं. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कळलं नाही, पण तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं म्हणायचं आहे एवढं मात्र कळलं. आणि मग मी तुमची कास सोडली नाही आणि मी येत राहिले सेशन्सला. आणि आत्ता मागे वळून बघितल्यानंतर मला कळतंय की ज्या काळात मी तुमच्याकडे आले होते त्यावेळेला जगणं कसं जगायचं असतं ह्याचा काही गंधच नव्हता. आपल्याला हिस्ट्री, जॉग्रफी, मॅथमॅटिक्स सगळं शिकवतात, जगायचं कसं हे कोणच शिकवत नाही. आणि असेच रॉ होतो आम्ही. आत्ता लक्षात येतंय की तुम्ही जगायचं कसं हे शिकवलं. आणि जे काही आम्ही शिकत आलो गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी जगाकडे बघायचा, स्वतःकडे बघायचा इतका एक काय म्हणूया त्याला असं एक फाउंडेशन प्राप्त झालं की आज आम्ही अतिशय सामर्थ्याने आम्ही सेल आहोत. आमच्या जीवनामध्ये इतके चढ उतार आले, इतके चॅलेंजेस आले. हे सगळे चॅलेंजेस तुमचं एक वाक्य तिनं असं लिहिलेलं आहे की तुमचं एक वाक्य फार महत्त्वाचं वाटलं की जीवनामध्ये चॅलेंजेस तर येणारच आहेत, ते फेस कसे करायचे हे आम्ही तुमच्याकडून शिकलो. आणि मग बाकीचा आभार वगैरे. का ह्या मेलबद्दल मी बोललो कारण आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की हे सगळं आम्हाला वेगळं वाटलं. हे वेगळं वाटलं हे एक त्यातला अंडरलाइन्ड भाग होता की हा
नेहमीच्या प्रवचनामधला विषय नव्हता. इट वॉज आउट ऑफ द बॉक्स. हे का मी बोललो? कारण आज देखील ज्या विषयी तुमच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे ना, इट बिगिन्स फ्रॉम मी. इट इज नॉट बॉरोड. आज पैशाबद्दल मी बोलणार आहे. पैशाचे प्रमुख सिद्धांत याविषयी मी बोलणार आहे. पण अलीकडच्या काळामध्ये का गेल्या 50 वर्षांमध्ये पैशाविषयी इतक्या लोकांनी लिहिलं. म्हणजे मनी असं तुम्ही नुसतं गुगलवर टाईप केलं तर त्याच्याविषयी इतकं लिहून आलेलं आहे. अलीकडेच मला वाटतं मागच्या वर्षी मॉर्गन हाउसेल नावाच्या लेखकाने द सायकॉलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक लिहिलं. बऱ्यापैकी पॉप्युलर झालं ते पुस्तक. मी तेही वाचायचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आलं की ठीक आहे, वो उनका नजरिया है. पण माझा नजरिया वेगळाच होता. माझा नजरिया आणि मॉर्गन हाउसेलचा नजरिया काही कॉमन मला सापडलं नाही त्यात. आणि इंटरेस्टिंगली आपण 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस मनी उपासनाची सुरुवात केली, त्या 8 वर्षांमध्ये आणखीन इतक्या गोष्टी आम्हाला कळल्या. व्हॉट वर्क्स अँड व्हॉट डझंट वर्क. कारण माझ्या जीवनाकडे तुम्हाला सगळ्यांना तर माझी स्टोरी सगळी तोंडपाठ आहे, ती आता सांगत बसत नाही. पण माझ्या जीवनामध्ये पैसा नसणं हेही मी अनुभवले आणि पैसा असणं हेही अनुभवलं. गेले 25 वर्ष पैसा नसणं हे 20 वर्ष अनुभवलं आणि पैसा असणं हे 25 वर्ष अनुभवलं. व्हॉट मेड द डिफरन्स? कशामुळे हा बदल झाला? माझं नशीब बदललं? मला काही वेगळं अंतर्ज्ञान प्राप्त झालं? काय झालं? मला असं लक्षात आलं की माझा जीवनाकडे, पैशाकडे बघण्याचा परसेप्शन बदलला. आणि या परसेप्शनबद्दलच इतके वर्ष बोलत आलेलो आहे, पुस्तकात लिहित आलेलो आहे. यावेळी समृद्धीचा साक्षात्कार भाग 3 त्याच्याविषयी नंतर बोलेन, पण त्यामध्ये पण मी यातले काही एलिमेंट्स घातलेले आहेत. तर माझा नजरिया बदलण्याचं पहिलं कारण काय? तर मी कन्व्हेन्शनली जगाकडे बघायचं सोडून, ऐका हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, डोंट मिस इट. कारण तो मिस होणं इतकं स्वाभाविक आहे, कारण तसा आपल्याशिवाय कोणच विचार करत नाही. मग ज्यावेळेस हा विचार येतो त्यावेळेस पहिल्यांदा असं वाटतं की सही सोच रहे हैं क्या हम, क्योंकि हम जैसा कोई नहीं सोच रहा. त्यामुळे पहिला मुद्दा जो आहे, म्हणजे काय कन्व्हेन्शनल पेक्षा मला काय वेगळं कळलं? मी कन्व्हेन्शनली जीवनाकडे बघायचं सोडून एनर्जेटिकली बघायला लागलो. दॅट वॉज द डिफरन्स. दॅट वॉज व्हॉट मेड द डिफरन्स इन माय लाईफ. कळतंय का तुम्हाला? जीवन हे सगळं जे आहे हे मॅटर आहे, हे तर मॅटरच आहे अर्थात. पण माझा नजरिया बदलला आणि माझ्या लक्षात आलं की जसं हे मॅटर आहे तसं हे एनर्जी पण आहे. आणि इथं एनर्जीचेच सिद्धांत चालतात, मॅटरचे नाही. यू विल अंडरस्टँड दॅट इज अ डिफरंट थिंग. पण इथं एनर्जीचे, आणि मग एनर्जीचा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत इथं कुठला चालतो? कॅन एनीवन टेल मी? सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे हिस्टोरिया. कोणी सांगू शकेल एक सिद्धांत एनर्जीचा जो आपण सगळ्यांनी कमी जास्त प्रमाणात अनुभवलेला आहे? व्हॉट इज इट दॅट वी एक्सपिरियन्स? करेक्ट, व्हेरी नाईस. रेझोनन्स. व्हॉट इज रेझोनन्स?
दोन फ्रिक्वेन्सीज ज्यावेळेस एकमेकाला मॅच करतात काय लागलेस, मॅक्झिमम कोणता विषय घेऊन लोक तुझ्याशी बोलतात, विच इज देअर मेजर कन्सर्न. आणि ती म्हणाली की मेजर कन्सर्न म्हणजे मेजॉरिटी लोकांचा कन्सर्न हा पैसा आहे. कुठल्या रिझनला एकतर पैसा अडकलेला आहे, पैसा मिळत नाही, मिळाला तर पुरत नाही, पैसे निर्माण होण्यामध्येच असंख्य अडचणी, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो पैसा इज अ न्यूक्लियस मेजर प्रॉब्लेम आहे. मग मी म्हटलं की जसं तू आत्ता हेल्थशी रिलेटेड प्रोग्राम घेतलास तसा आपण वेल्थशी रिलेटेड प्रोग्राम घेऊया. आणि तिथं निर्माण झाली मनी उपासना. आणि मग आम्ही ही आयडिया ह्याच्यावरती आम्ही डेव्हलप केलं की इफ इट इज मनी, मग पैशाचा जर आपल्या जीवनामध्ये अभाव आहे असं आपण गृहीत धरूया, तर अर्थ काय. म्हणजे दोन आपल्याला समजायला दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण काय असू शकतं, ब्लॉक. जर माझ्या काय म्हणूया त्याला कामाला युक्त मोबदला मिळत नसेल, कुठंतरी काहीतरी अडथळा आहे. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, तुम्हीच पैशाच्या फ्रिक्वेन्सीला नाहीये. सो मनी उपासनाचा घाट आम्ही घातला आणि पहिलं मनी उपासना केलं, विच वॉज अ ग्रेट सक्सेस. अँड देन वेंट ऑन अँड दॅट इज द स्टोरी. आणि ह्या सगळ्या म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या या सगळ्या अभ्यासामध्ये आम्हाला 17 फॅक्टर्स सापडले की जे जर आपल्यामध्ये असतील तर वी डोंट व्हायब्रेट ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट, ऑफ अबंडन्स. शब्द मोठा आहे, ऐका, फार इंटरेस्टिंग आहे. पैसा म्हटलं विच इज, ऐका प्लीज लिसन टू मी केअरफुली, which is the emotion connected to money? मी निगेटिव्ह इमोशन म्हणत नाही. सॉरी, मला कळलं नाही. तुम्ही हा, मग कुठलं इमोशन आहे? कोण आहे? हां, सक्सेस हा फार असा काय म्हणूया त्याला विचित्र वर्ड आहे. कारण जे सक्सेसफुल आहेत, म्हणजे अनेक लोक जे सक्सेसफुल आहेत ते समाधानी कुठं आहेत? सो असं आयुष्य पाहिजे काय तुम्हाला की पैशाने सगळं गडगंज आहे, यू आर सक्सेसफुल इन लाईफ बट यू आर नॉट हॅपी. डू यू वॉन्ट अ लाईफ लाईक दॅट? अरे इस गम्मत बघा, यही तो मजा है कि आप सब लोग इतने यहाँ पर बैठे हैं, सबको पैसा चाहिए और पैसे का बीज भाव ही मालूम नहीं है. इधर से शुरुआत है मनी उपासना का. काय नाही, तुझा आवाज येत बाळा. इगरनेस टू हॅव मनी. इमोशन कुठला आहे? इगरनेस.
अरे मी पॉझिटिव्ह इमोशन बद्दल बोलतोय, तुम्ही अजून निगेटिव्ह चिकटून बसलाय. नाही. ऐका, वाय डू वी वॉन्ट मनी? टू एक्सपिरियन्स व्हॉट? खलास, नापास करणार सगळ्यांना, नापास. वाय नॉट, वाय नॉट, वाय नॉट, वाय नॉट. ऐका, म्हणजे हे त्या मगाशी जो तुम्हाला मेल मी वाचून दाखवला, म्हणजे ऐकवला, त्या मेलमध्ये त्या बाईनं जे लिहिलं होतं की आपने क्या सोचना चाहिए ये सिखाया. दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू. पैशाला एकच इमोशन कनेक्टेड आहे, दॅट इज द इमोशन ऑफ सिक्युरिटी. सोचो, why do we want money? Do we want money for enjoyment? Yes. Do we want money to experience all that अच्छा जो है? Yes. But what is the nucleus? The nucleus is सुरक्षितता. पैसा त्याच्यासाठी पाहिजे. Now the question arises, अरे इथं तुम्ही एवढी बसलाय, मग इथं स्टेजवर का येत नाही? तिथं मागे का बसलाय? इधर आ जाओ. अच्छा है ना, और नजदीक हो जाओगे मेरे फ्रीक्वेंसी के. आई एम एट द फ्रीक्वेंसी ऑफ सुरक्षितता. यहां पे सब डायनामिक्स है. बाकी मग उजव्या हाताने पैसे देऊ नये, डाव्या हाताने देऊ नये, आणि उजव्या हाताने द्या, सगळे छोड़ो. बाकी ये पूजा करो, अर्चा करो, कुछ नहीं. इफ यू डोंट व्हायब्रेट एट द फ्रीक्वेन्सी ऑफ सिक्युरिटी, ऐका, तुमच्या अंतःकरणामध्ये जर तुम्हाला सिक्युरिटीच नसेल तर तुम्ही पैशाच्या फ्रीक्वेन्सीला नाही आहे. आणि तुम्ही पैशाच्या फ्रीक्वेन्सीला नसलात तर पैसा हा आयुष्यभर तुम्हाला तुमच्याशी लपंडाव खेळत राहणार आहे. यही समझ में नहीं आता है. आणि म्हणून ज्यावेळेस सिक्युरिटी आपल्याला आत क्रिएट करायला लागतो आपण, त्यावेळेस द डायनॅमिक्स चेंजेस. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं की मी 17 असे पॉइंट्स काढले की जे डिटर्मिनेंटल आहेत, की जे जर आपल्याकडे असतील किंवा नसतील, मी ते आपल्या आयुष्यातला पैसे असणं आणि नसणं ह्याला मॅटर करतात. मग तुम्ही असं म्हणाल की आम्ही अशी माणसं जीवनामध्ये बघितलेली आहेत ज्यांच्याकडे तुम्ही बोलताय यातलं काही नाही आहे, पण दे हॅव अ लॉट ऑफ मनी, उसका क्या? तर उसका क्याचं उत्तर देतो. माझे एक मित्र आहेत, बरेच जुने, म्हणजे जवळजवळ किती वर्ष, 40 वर्ष जुने मित्र आहेत. त्यांचं आता वय, ॲक्च्युली माझे मित्र नाही, ते माझ्या थोरल्या बंधूंचे मित्र, वय वर्ष त्यांचं आता 75 असेल. वयाच्या 50व्या वर्षी पहिला हार्ट अटॅक आला, वयाच्या 60व्या वर्षी दुसरा हार्ट अटॅक आला, वयाच्या 70व्या वर्षी तिसरा हार्ट अटॅक आला. मिळेल त्यावेळेत दारू पितात, मिळेल त्यावेळेत. ज्यावेळेस नोकरी करायचे त्यावेळेस नोकरीत दारू प्यायचे, नोकरी झाल्यावर दारू प्यायचे, नोकरीला जायच्या आधी दारू प्यायचे वगैरे. दारू हा कॉन्स्टंट होता त्यांचा. चेन स्मोकर आहेत, म्हणजे त्यांनी सिगरेट अशी ठेवलेली कदाचित किती लोकांनी बघितली जेवताना ठेवत असतील. आणि ब्रँड चारमिनार, चेन स्मोकर.
त्यामुळे फुफ्फुस बोंबललेलं, म्हणजे ते दाखवतात ना सिनेमात असं डांबर वगैरे निघतं, त्यांचं काय निघेल मला नाही माहिती. डांबर पण तिथून गेलं असेल, आता राहू दे. लिव्हर बोंबललेली, हार्ट बोंबललेलं, आणि त्यांचे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते जर डॉक्टर ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तो म्हणतो की मला प्रश्न असा पडतो. त्यांचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, काही झालं तर त्यांचे सगळे रिपोर्ट त्यांच्याकडे असतात. तो म्हणतो मला एकच फंडामेंटल प्रश्न असा आहे की हा माणूस जिवंत कसा आहे. असे पण आहेत ना लोक. हे ना काय लॉजिक काय. आम्ही सकाळी उठल्यानंतर आधी तुपाचा चमचा खायचा, मग थोड्या वेळाने हे तेल दालचिनी घातलेलं आणि मग त्यात वेलदोडा घातलेला, जिरं घातलेलं आणि हे घातलेलं रात्री घालून ठेवलेलं पाणी प्यायचं. मग नाश्त्याला लॉट ऑफ व्हेजीज आणि एग व्हाईट ऑमलेट ते खायचं. 11 to 12च्या मध्ये 2 फ्रूट्स. आईला हे काय करतात त्याच्यापैकी. काही खातात आणि शुद्ध मांसाहारी. 75 वर्ष झालं. परवा मला ते कुठेतरी भेटले, त्यांनी असा फोन काढला. म्हटलं काहीतरी मी त्यांना फोनवरती दाखवा म्हटलं. अरे म्हटलं दुसऱ्या कोणाला तरी सांग दाबायला. हात असा, त्याचं सगळं असं असं हालत होतं. जिवंत आहे आणि कार्यक्रम रोज चालू आहे. मित्रांनो, असेही असतात की ज्यांना आपण बोलतोय त्यातलं काहीही त्यांना शिवत देखील नाही, पण पैसे बिसे सगळे असतात त्यांच्याकडं, आपण त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. कारण त्यांच्यापैकी आपण असतो तर इथं बसलो नसतो. ते इथे येणार पण नाहीत. एवढे क्या चूत असं मला म्हणतील, काय सांगतोय. त्यामुळे तुम्ही त्या गोंधळात जाऊ नका. मी तुम्हाला हे सांगायला लागलोय की आम्ही काय, मी आधी काय अनुभवलं आणि मनी उपासना सुरू झाल्यानंतर आम्ही काय अनुभवलं. आय एम गोइंग टू टेल यू 4 थिंग्स. 7 मी म्हटलेलं आहे. मी 7 नाही सांगणार, 4 गोष्टी सांगणार. उसके ऊपर जरा सोचो. आणि पुढच्या आठवड्यात मुंबईत जो सेम कंटिन्युएशन पार्ट 2 मुंबईत आहे, त्यावेळेला पुढचे 3 सांगणार. नाही, यूट्यूब आहे, तो आपल्या घरी येतो प्रदीप पवार. यायला काय सोपं झालं ना. घरी साक्षात रात्री 10 वाजता आमचा हिलिंगचा कार्यक्रम आहे. 10 वाजता प्रदीप पवार, मिनल मॅडम, नमस्कार. घरात आम्ही चड्डी बिड्डी घालून बसलोय. अहो परवा ही नको म्हणते मिनल, पण मी कंट्रोल नाही करू शकत. पर्सनल हिलिंग द्यायचा जो घाट घातला ना, पर्सनल हिलिंग तुम्ही आणि मी फक्त. काहीतरी टाइम. आता ते बाई होते की पुरुष होते का आणि कोण होते ते सांगत नाही मी, पण ते सगळं कॅमेरा सुरू केला ओपन. नमस्कार नमस्कार. एवढं पोट, त्याचा गंजी फरास एवढा, चड्डी एवढी, ते पाय बघून माणूस आहे का अस्वल आहे हे कळायला मला काही सेकंद लागली. आई अरे म्हटलं, आईला कशाला दाद येते बघा.
मगापासून काय काय सांगतोय त्याला कोण कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहे रे? असा हिलिंगला बसलाय बापाई. तुझं नेमकं काय हिल करायचं? काय करू हिल? ओपन माइंड, त्याचं सगळंच ओपन होतं. असे सगळे बसायला लागले. म्हणून मिनलनी जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ केला क्वांटम हिलिंगवर, तिने सांगितलं व्यवस्थित कपडे घालून बसा. शहा तुमच्या एका वाक्यावरनं कुठून कुठं गेला बघा कार्यक्रम. हा, तर ऐका. तर आम्हाला काय सापडलं त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की जो आपल्याला जे हवं आहे, इट इज नॉट ओनली अबाउट मनी. मनी उपासना इज नॉट ओनली अबाउट मनी, इट इज अबाउट लाईफ. इट इज लाईफ उपासना. आपल्याला जीवनामध्ये जे हवं आहे ते न मिळण्याचं आम्हाला सापडलेलं पहिलं आणि सगळ्यात डिटर्मिनेंटल फॅक्टर आहे अंडरलाइंड इमोशन ऑफ फिअर. अंडरलाइंड आहे, तो जाणवत नाही कारण लहानपणापासून तसेच आपण वाढलेलो आहे. वी डोंट रिअलाइज. आणि आपण एकीकडे तुमच्यापुरतं बोलायचं झालं तर आपण टॅपिंग करतो किंवा काय करतो हे सगळं करतो, पण ॲट अ लेवल जो आपल्या कॉन्शियसनेसच्याही खालती आहे तिथं एवढा भंडार आहे फिअरचा की तो निघतच नाही. आणि आपण तीच फ्रिक्वेन्सी घेऊन वावरायला लागतो. मी असे इतके लोक बघितलेले आहेत की जे पैशाबद्दल इतके अगतिक असतात, अगतिक हा शब्द वापरतोय मी, की मग दे विल गो टू एनी एक्सटेंट. मग त्यांना कोणी सांगितलं की XYZ पूजा करा तर ते XYZ पूजा करतील. त्यांना सांगितलं की आणखीन काहीतरी करा, आणखीन, म्हणजे एक तर बुद्धी हरवतात हे लोक. एकीकडे टॅपिंग करतात फिअरवर आणि दुसरीकडे बरोबर विरुद्ध आचरण करतात. दे गो टू एनी एक्सटेंट. इतकी फिअर अनकॉन्शियसली त्यांच्या आतमध्ये असते आणि लहानाचे मोठे तसेच झालेले असतात. आणि ते टॅपिंग करतात किंवा ज्यावेळेस काय करतात ना त्यावेळेस इतक्या वरवरच्या लेवलला काहीतरी करतात की तो जो थ्रेशहोल्ड आहे आतला, जे त्यांच्यावरती सगळा मारक परिणाम करतोय तिथपर्यंत ते पोचतच नाहीत. किंबहुना ते आहे याची त्यांना जाणीवच होत नाही. तुम्ही पण चेक करा. आणि तुम्ही कॉन्स्टंटली 24/7 तुम्ही ते इमोशन घेऊन फिरताय. ॲज इफ आपण एक खिशामध्ये मेलेला उंदीर ठेवून फिरलो रोज, काय होईल? तसं हा मेलेला उंदीर ऑफ फिअर, एन्झायटी आपण घेऊन फिरतो कॉन्स्टंट. आणि जोपर्यंत आपण त्याच्यावरती डीप लेवलला जाऊन काम करत नाही तोपर्यंत तो हलणार नाही. आणि तुम्हाला जर सांगितलं आम्ही की चलो ये है ना अभी करो, बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला जर सांगितलं की अभी क्या है, पहला फॅक्टर क्या है, दॅट अंडरलाइंड फिअर. तो अभी ये फिअर लक्षात ठेवा सगळे आणि हे काम करायला सुरू करा, काढायला. तुमच्याकडून ते निघत नाही.
द रिझन आम्ही क्वांटम हिलिंग सुरू केलेलं आहे, आम्ही तुमच्याबरोबर 4 दिवस आठवड्यातले रोज रात्री 10 वाजता असतो आणि इथून पुढचे जे सेशन्स असणार आहेत त्याला तर असा पॅटर्न आम्ही तयार केलेला आहे की रोज ते त्या पद्धतीतलं क्लेन्झिंग, बॅलन्सिंग आणि चार्जिंग CBC झालंच पाहिजे. आणि हे रोज जर आपण केलं तरच हलतं, नाहीतर हलत नाही. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट आय एम मेकिंग. कितीतरी लोक, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, कितीतरी लोक जगामध्ये मनीवरती कार्यक्रम करतात. द मनी मिलियनियर किंवा मनी काय जे काय असेल त्यांची नावं असतात. कधी असतात हे? एकतरी एक रविवारमध्ये असतात किंवा शनिवार रविवार 2 दिवस असतात. हो गया, अब घर जाओ, अब हिरव्या कापडात पैसे ठेवा किंवा टिप्स ये करो ये मत करो. काय होणार? अंडरलाइंड जो काय रोग आहे तो जोपर्यंत ॲड्रेस होत नाही तोपर्यंत हे वरचे टिप्स अँड ट्रिक्स विल मेक नो डिफरन्स इन युअर लाईफ. आणि मला तेच लक्षात आलं की मला ज्यावेळेस हे लक्षात आलं की मी अंडरलाइंड या इन्सिक्युरिटीमध्येच आहे, ही इन्सिक्युरिटी माझी हालत नाही आहे. आणि मग तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ॲट अ स्ट्रेच मी इतक्या डीपर जायला लागलो, ओनली देन थिंग्स स्टार्टेड मूव्हिंग. लक्षात ठेवा, यू आर कॅरिंग इट and you want life to be fulfilling. नहीं होगा, किरकोळ होईल पण डीपर लेवलला होणार नाही. नंबर 1. नंबर 2 सिमिलर आहे पण फार इंटरेस्टिंग आहे. सायकोलॉजिकल तुमचं, म्हणजे हे तुम्ही बघायचं आहे की किती %, ते पण आपण बघितलं ना तर आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं, कितीतरी लोक असं म्हणतात, आम्हाला काही भीती नाही. असं म्हणायला ठीक आहे, आत जाणवतं काय हे तुम्ही चेक करा फॉर युअर सेल्फ. सेकंड थिंग इज सायकोलॉजिकल पोझिशनिंग ऑफ मनी. जे मला कळलं, नुसतं म्हणजे हे जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, नंबर 1चं काम जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत पुढचे गेअर पडत नाहीत. पुढचे किती 17 गेअर असू देत, 100 गेअर्स असू देत, पडत नाहीत ते. पहिला गेअरच शिफ्ट झाला पाहिजे तर पुढचे गेअर्स पडायला लागतात. पण पुढचा गेअर आहे तुमचं सायकोलॉजिकल पोझिशन. सायकोलॉजिकल, व्हॉट डू यू फील, how do you feel about yourself? पहिली गोष्ट, do you feel की you can experience a lot of money? पहिला प्रश्न स्वतःला विचारा, काय उत्तर येते बघा. Do you feel that you have the capacity, तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही मुबलक पैसे अनुभवू शकाल? आतनं उत्तर, खरं उत्तर ते फक्त तुम्हालाच माहिती असतं. आणि बरेच वेळा ते उत्तर नो असं असतं. काय करायचे तेवढे पैसे, असलं काहीतरी लॉजिकमध्ये येतं. ते मरू दे, तुम्ही पात्र आहात काय, इथंच तुम्ही पास किंवा फेल होता. तुम्हीच, म्हणजे मेजॉरिटी माणसं स्वतःला लेबल करताना पण आम्ही मध्यमवर्गीय, कोणी तुम्हाला लेबल केलं? ते तुम्हीच केलं, फिक्स केलं की तुम्ही मध्यमवर्गीय. पण तुम्ही पोटेन्शियल बिलियनियर आहात ना. आर यू नॉट अ पोटेन्शियल बिलियनियर?
यू आर अ पोटेन्शियल बिलियनर. बट तुम्ही तुम्हाला लिमिट कुठं केलं काय म्हणून की आम्ही मध्यमवर्गीय, भाजी भाकरी, आपलं भाजी भाकरीपर्यंतच येतं सगळं. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत माझ्याबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत, जोपर्यंत माझं म्हणून मग तुम्ही म्हणाल की पैसे नसताना पैसे आहेत असं म्हणत फिरायचं काय? नो. फक्त फक्त आपण डिझर्विंग आहे की नाही एवढंच फील करायचं. मेजॉरिटी माणसं, आपण ज्यावेळेस टायपिंग सुरू केलं ना शिकवायला, त्यावेळेस म्हणायचो की असं असलं तरी आय डीपली अँड कम्प्लिटली लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ. त्यावेळेला कितीतरी लोक मला येऊन भेटायचे आणि ते म्हणायचे की मी आय लव्ह माय सेल्फ म्हणूच शकत नाही. हे जर सायकोलॉजिकल पोझिशन तुमच्याबद्दल असेल तर युनिवर्स इज जस्ट अ रिफ्लेक्शन ऑफ युअर स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. हे कळलंय आम्हाला, म्हणजे दिस हॅज वर्कड. आणि नुसतं हे माझ्यापुरतं वर्क झालंय काय? नो. इट हॅज वर्कड फॉर हंड्रेड्स ऑफ पीपल इन द लास्ट 8 or 10 years. सो तुम्ही चेक करायला पाहिजे की सायकोलॉजिकली वेअर आर यू पोझिशन्ड. नसेल, तुमचं जर पोझिशनिंग चुकलं असेल तर ते रिप्रोग्रॅम करायला पाहिजे. आणि ते रिप्रोग्रॅमिंग जोपर्यंत तुमच्याकडून होत नाही ना, जैसे थे अवस्था राहणार जीवनामध्ये. आर यू विथ मी? आर यू फॉलोइंग मी? द third most important thing which I found was the power of attention. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय, पण तरी मी तुम्हाला परत आणतो रुळावरती. द मोस्ट पॉवरफुल थिंग, सगळ्यात शक्तिशाली गोष्ट ती आहे ज्याला, म्हणजे ती बनते ज्याला आपण अटेन्शन देतो. मी काय म्हणतोय बघा. तुम्ही सगळे इथं बसलेले आहात ना? दोन्ही हात जरा असे ठेवा. जस्ट सिम्पली. आणि कुठली आध्यात्मिक पोज बीज करू नका. जस्ट असेच्या ऐवजी असे ठेवा. तुमचं लक्ष तुमच्या डाव्या तळव्याकडे घेऊन जा. आता तुमचं लक्ष तुमच्या उजव्या तळव्याकडे घेऊन जा. आता तुमच्या उजव्या हातामध्ये एक टेबल टेनिसचा बॉल आहे अशी कल्पना करा. हा तुमच्या डाव्या हाताकडे पाठवा. आता तो डाव्या हाताकडे आलाय, तिथून तो परत उजव्या हाताकडे पाठवा, परत डाव्या पाठवा, परत उजव्या पाठवा. पिंग पॉंग खेळा.
दोन्ही हातांमध्ये. ओके. ओपन युअर आईज. तुम्हाला असं जाणवेल की तुमचे दोन्ही हात सेन्सिटाईज झालेले आहेत. झालेत? काहीतरी सेन्सेशन क्रिएट झालंय हातामध्ये. मगासपर्यंत झालं होतं, तुम्ही बसला होता तुमच्या हाताबरोबरच, मगासपासून काही सेन्सेशन निर्माण झालं? कधी झालं? तुम्ही लक्ष दिल्यानंतर. ज्या गोष्टीकडे लक्ष द्याल ती एनर्जाइज होते. हा सिद्धांत लक्षात ठेवा. इथं माझ्या मागून येऊन पण काढा फोटो. ज्या लक्षात घ्या, जस्ट रजिस्टर दिस इन युअर सिस्टीम. ज्या गोष्टीकडे लक्ष द्याल ती गोष्ट एनर्जाइज होते. कधी जास्त होईल. आता हेच जर आपण बॉल क्रिएट करायला बसलो, एनर्जी बॉल क्रिएट करायला जर बसलो, तर बॉल लिटरली आपल्याला हातामध्ये जाणवतो. तो असा दाबला तर तो बाहेर येतो. एवढी एनर्जी क्रिएट होते. मग आपल्या जीवनामध्ये चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी घडत असतात. दिवसभरामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा विचार किंवा कोणत्या गोष्टींबद्दल जास्त बोलत असतो, अर्थात जास्त अटेन्शन देत असतो? चेक करा फॉर युअरसेल्फ. तुम्ही ॲट अ डीपर लेवल दिवसभरामध्ये जे सही नाही है, दोन्ही आहेत गोष्टी, सही पण आहेत आणि सही नाही आहेत पण आहेत, पण ज्या सही आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जातच नाही. हा, नाही तुम्ही वैयक्तिक राहत असाल, आपण सगळे बोलायला लागलो. ट्राय फाइंड आउट. दिवसभरामध्ये जे नको आहे, जे सही नाही है, त्याच्याबद्दल विचार तर करत असतो, बोलत तरी असतो, आचरण तरी करत असतो, आणि जे सही आहे दखल देखील घेत नाही. ज्यावेळेस आपण स्वस्थ असतो त्यावेळेस त्या स्वस्थ असण्याची कधी दखल तरी घेतोय काय हो? मस्त बसलोय आज, काय नाही आहे, काय कामधंदा नाही आहे, बसलोय शांत. तिथं पण अरे नुसता बसलायस काय, काहीतरी कर. म्हणजे कोण दुसऱ्यांनी आपल्याला हे सांगायची गरज नाही, आपणच स्वतःला सांगतो लोळतोयस काय. हा जो सेल्फ टॉक आहे ना, हा सगळे इक्वेशन बदलतो. सो तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक केला नाहीत एक वेळ तरी चालेल, पण जे नको असलेलं बुडबुडे येत आहेत ना मनामध्ये, त्यांना फारसं खत पाणी तरी घालू नका. आणि जर चांगले रुजवायला लागलात तर तुमची फ्रिक्वेन्सी बदलते, हा विषयच वेगळा आहे. क्लिअर आहे? आणि चौथं माझ्या लक्षात असं आलं, जे ज्यांनी माझ्या जीवनामध्ये फार मदत झाली, की आपल्या शरीरामध्ये काही सेंटर्स अशी आहेत, जी सेंटर्स जागृत व्हायला लागतात. ती एरवी
जागृत नसतात बाय डिफॉल्ट. जसं आपण उदाहरणार्थ आपले आर्म्स बाय डिफॉल्ट मस्क्युलर असतात का? त्याला बिल्ड करायला लागतं, तर मग ते सगळे बायसेप आणि ट्रायसेप आणि सगळे सेप्स येतात तिथे. सो आपली काही सेंटर्स, म्हणजे ह्या कारणासाठीच मी सप्तचक्र शुद्धिक्रिया हा प्रोग्रॅम घेतला, कारण माझी वैयक्तिक अनुभूती होती ती. पण बिसाइड सप्तचक्र शुद्धिक्रिया काही सेंटर्स असे असतात की जे जागृत करावे लागतात, आणि जर ते झाले तर आपली अनुभूती वेगळी असते. आणि ह्यामध्ये कोणताही धर्मीय एलिमेंट काय नाही आहे, कर्मकांड नाही आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे मला जर विचाराल तर एक मूलाधार चक्र जरी ॲक्टिवेट झालं ना, तर तो पहिला गेअर आहे, तर दुसरा गेअर पडतो. पण पहिलाच एवढा चोक्ट असतो, आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, इज द पिनियल ग्लँड. म्हणजे बरेच मी सगळ्या सेंटर्सबद्दल बोलत नाही आता, कारण तो आपला स्कोप नाही आहे, तो मनी उपासनेचा स्कोप आहे. पण पिनियल ग्लँड आपल्या मेंदूच्या आतमध्ये एक अशी ग्रंथी आहे, ज्या ग्रंथीला जर आपण स्टिम्युलेट करू शकलो तर आपली फ्रिक्वेन्सी बदलायला लागते, आणि जीवनामध्ये जे अपेक्षित आहे ते घडायला लागतं. प्रॉब्लेम क्या आहे, हे ऐकायला चांगलं वाटतं, सोपं वाटतं. प्रॉब्लेम काय आहे, ते करण्या इतकं आपल्याकडे पर्सिस्टन्स म्हणजे काय, तेवढं सातत्य नसतं. आपण 2, 4, 5 दिवस काहीतरी करतो, आणि त्यात 2, 4, 5 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी असं जादूई व्हावं असं वाटत असतं. पण जर झालं नाही जादुई तर म्हणते छेडो यार, कोण करते बेटे का. पण मग 4-5 दिवसात जर बायसेप आले नाहीत, तर जसे लोक जिम सोडत असतील, त्यातलाच प्रकार झाला ना. 4-5 दिवसात, 4-5 काय म्हणूया त्याला आठवड्यात पण तुम्हाला त्या बेडक्या दिसणारच नाहीत. कुछ ज़्यादा टाइम करना चाहिए इसको. आणि म्हणून त्याला सातत्य पाहिजे. मूलाधार, अनाहत आणि पिनियल म्हणजे आज्ञाचक्र, ही 3 सेंटर्स एवढी महत्त्वाची आहेत. म्हणजे ज्यांना खरंच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी सांगायला लागलो आहे. जिनका जैसे चल रहा है वैसे चल रहा है जर असेल तर गोष्ट वेगळी. पण जर तुमच्यामधली कॅपॅसिटी तुम्हाला अपलिफ्ट करायची आहे तर ह्या 3 गोष्टींकडे तुम्हाला बघितलं पाहिजे. आजचं सेशन नुसत्या ह्या 4 गोष्टी सांगून तुम घर जाओ मी घरी जातो असं नाही आहे. कसं करता येऊ शकेल ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिनल करणार आहे. हाऊ टू डू, ह्यातल्या काही गोष्टी तरी हाऊ कॅन यू डू इट, दॅट मिनल विल टेल यू. बट रिमेंबर दिस 4 थिंग्स. पहिलं इज द बेसमेंटमधली फिअर, वरच्या मजल्यांच्यावरची फिअर नाही. अर्थात मिनल काय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, पण काही प्रमुख गोष्टी ज्या तुम्ही जे इंटरेस्टेड आहेत आणि ट्राय करायचे आहे तुम्हाला, की देखेंगे तो करके देखेंगे क्या होता है. ज्यांना प्रयोग करून बघायचा आहे त्यांच्यासाठी काही सूचना मिनल करणार आहे. सो पहिलं बेसमेंट विथ फिअर, दुसरं सायकोलॉजिकल पोझिशनिंग. तुम्ही स्वतःला काय, तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं, तुम्ही सामान्य आहात असं वाटतं,
पात्र आहात असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? हे फार महत्त्वाचं आहे. तिसरं, अटेन्शन. तुम्ही कुठं दिवसभर अटेन्शन पुरवता? आणि चौथं, तुमची सेंटर्स, आर दे ॲक्टिवेटेड ऑर आर दे डॉर्मंट? निद्रिस्त आहेत की जागृत आहेत? या 4 महत्त्वाच्या गोष्टी मला समजल्या, ज्या मनी उपासनाच्या माध्यमातून आपण करायला लावतोय. आणि आत्ता तर हे जे 9वं वर्ष आहे मनी उपासनाचं, तो अर्क असणार आहे आमच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाचा. ओके, इथं मी थांबतो. मीनल विल कंटिन्यू द सेशन. फक्त सेशन सुरू करण्याआधी समृद्धीचा साक्षात्कार ह्या पुस्तकाचं अनावरण करायला मी आज एक चीफ गेस्ट आमंत्रित केलेले आहेत. तर ते त्याचं अनावरण करतील. आपल्यातच आहेत, आपल्यातच बसलेले आहेत कदाचित. तुम्ही म्हणारे कुठे आहेत? दिसत तर नाहीत कोण. भाग 3 लिहायचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस असं ठरवलं की असं पुस्तक लिहायचं की जे मला आध्यात्मिक स्तरावर जे प्राप्त झालं या जन्मामध्ये, द हायेस्ट नॉलेज ऑफ वेदांत, मला त्या कॉन्टेक्स्टमध्ये जे काय कळलं हे ते पुस्तक असणार आहे. आणि लिहायला घेतलं तसा पहिला त्याचा चॅप्टर लिहिलाही आणि थांबलो. आणि असं वाटलं की हे सगळं ज्ञान आत्ता तुम्हाला देऊन तुम्हाला त्याचा उपयोग काय? एक मित्रांनो सांगतो, हे जे अध्यात्म विद्यात्म ज्या गोष्टी ज्या लेवलला मी ते पुस्तक लिहिणार होतो ते जर लिहिलं असतं तर तुम्हाला वाचायला मजा वाटली असती, एवढंच झालं असतं. त्याचा तुम्हाला काडी मात्र उपयोग झाला नसता. कारण जे लोक व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत, सर्वसाधारण माणसं, जी तुम्ही सगळे व्यवहारामध्ये अडकलेले आहात ना, गृहस्थ आहात, काम धंदा फॅमिली सगळं करत, त्यांच्यासाठी हा हाय लेवल अध्यात्म वाचण्यापलीकडे काहीही उपयोगाचा नाही. वेस्ट ऑफ टाइम आहे. कारण शक्य नाही आहे. मला एवढी कामं करायची आहेत, समोर माझ्या समोर एवढ्या व्यवधान आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात हे सगळं बॅक ऑफ द माइंड ठेवून जगणं हे सोपं नाही आहे. म्हणून ज्यांना हाच मार्ग निवडायचा आहे ते काय करतात? जंगलात जातात. इथं बसून व्यवहार करून अध्यात्म, हा अध्यात्म ज्या लेवलला मला तो लिहायचा होता, कारण त्या लेवलचा मला समजला, उमगला, अनुभूती आली, पण इट इज ऑफ नो यूज. मी नशीबवान आहे, एकतर कन्व्हेन्शनल काम कुठलं करत नाही. कन्व्हेन्शनल सकाळी उठून कामावर जाणं, ऑफिसला जाणं आणि मग रोजची व्यवधानं, असं माझं काही असत नाही. मी रिलेटिव्हली एकांतात असतो, निवांत असतो. कोणताही सामान्य उपद्रव माझ्या वाटेला येत नाही, तो बाहेरच्या बाहेर हँडल केला जातो. मी घरामध्ये असून देखील एकटा असतो. फार थोडे लोक असे असू शकतात. आणि माझा 100% वेळ हा माझ्यासाठी असतो. माझ्या वेळापैकी 10 मिनिटं देखील, काय म्हणूया त्याला, विनाकारण खर्च केले जात नाही. म्हणून मी कोणालाही वैयक्तिक भेटत नाही. पूर्वी कन्सल्टेशन करायचो, आज 12 वर्ष झाली तर सगळं डिपार्टमेंट मिनलकडे दिलं. कारण त्यावेळेला असं ठरवलं की आता कोणाशीही वैयक्तिक नाही बोलायचं, 5 मिनिटं देखील नाही.
मी माझ्या त्या वर्ल्डमध्ये जगत असतो. पण हे किती लोकांना शक्य आहे? नॉट पॉसिबल. म्हणून मग मी जरासं प्रॅक्टिकल ओरिएंटेड पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याचा तुम्हाला वाचून काहीतरी उपयोग होईल, विचाराला गती मिळेल आणि दैनंदिन जीवनामध्ये इट माइट कॉन्ट्रीब्यूट टू यू, असं या पुस्तकाची रचना केलेली आहे. ह्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, तुम्हीच वाचून ठरवा. आता मी आमंत्रित करतो आपले प्रमुख पाहुणे, त्यांनी येऊन पुस्तकाचं अनावरण करावं. प्लीज वेलकम, प्लीज कम ऑन द स्टेज. या मिस्टर प्रदीप पवार. आता कुठल्या रांडेजाला शोधायचं? नुसती रिबीन ओढायला. आपणच लिहिलंय, आपणच ओढूया. ही रिबीन ओढत आहे तसं. वा 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 वा, काय बार उडलाय असं तुझ्या आईला. वा वा वा, मागं माझ्या लावलेलं नाही ना. 2 उडवलेले आहेत, एक उडलाच नाही, दुसरा उडला. Thank you so much. I hand over the session to Meenal.